मातुः आत्मा रमणे रमति नगरामध्ये क्रीडा करिति कृमिते ब्रह्मपदानीति तया नमन श्रीप्रभुराय तया नमन श्रीप्रभुराय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतः। महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथाचे ज्ञान ऐकत आहोत। यामध्ये आपण ग्रस्त धर्म नामधारक उपदेशी यांच्याबद्दलचे नित्यविधी निमित्तविधी ऐकत आहोत। नित्यविधीमध्ये आपण सुरुवातीला ऐकलं नित्यविधीमध्ये की स्मरण हा नित्यविधी एकट्यासाठी कसा आहे, पहाटे कसं उठावं, स्मरण कसं करावं याचा विधी आपण ऐकला आहे। त्यानंतर दुसरा विधी आहे पारायण, म्हणजे त्रिकाळ पूजावसर वगैरे पारायण करणे, देवाचं ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करणे, भगवद्गीतेचे पारायण करणे, या पारायणाच्या विषयावर आपण ऐकलं आहे। नंतर देवपूजा म्हणजे परमेश्वराच्या संबंधाने गेलेले ओटे गोटे यांचा नमस्कार करणे, जी देवपूजा आपल्याला दिलेली आहे। पवित्र झालेले पाषाण किंवा वस्त्रप्रसाद वगैरे या हे तिन्ही जे काय आहेत त्रिकाळ देवपूजा 3 वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ कशी करायची याचाही नित्यविधी आपण ऐकला। आता प्रायचित आणि दंडवत हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे की पूर्ण दिवस गेल्यानंतर संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस आपण प्रायचित करून परमेश्वराला विनंती करून आपली निद्रा कशी व्हायला पाहिजे, प्रायचित कसं करायला पाहिजे, त्याचे नियम काय, किंवा दंडवत घालताना दंडवताचे नियम काय, दंडवत म्हणजे काय, त्याचे प्रकार, दंडवत घातल्याने काय काय महत्त्व होतं ते सर्व ऐकलेलं आहे। आता आज आपण नित्यविधीतला एक विधी ऐकणार आहोत की परमेश्वराला दाखवला जाणारा उपहार, त्याला अन्य भाषेत नैवेद्य म्हणतात, परंतु महानुभाव पंथामध्ये त्याला उपहार म्हटलं जातं। तो उपहार ज्या वेळेस आपल्याला दुपार असेल, संध्याकाळ असेल किंवा सकाळी उष्णोदक असेल, ज्या वेळेस आपल्याला जेव्हाही आपण स्वयंपाक करू, कोणताही नाश्ता वगैरे असेल, उदक असेल, चहा असेल, कोणती जे काही आपण स्वयंपाक करू तो सर्व दररोज स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या घरातील देवपूजेसमोर तो उपहार आपण दाखवला पाहिजे। कारण ज्या ज्या काही वस्तू आपण स्वयंपाक केलेल्या असतील त्या स्वयंपाकामध्ये जी जी काही वस्तू वापरली गेली असेल, जसं चपाती असेल, त्यानंतर चहामध्ये चहा वगैरे असेल, साखर असेल, कोणत्याही वस्तू असेल, या वस्तू पेय असेल, पिण्याचे असेल, खाण्याचे असेल, ज्या वस्तू आपण आणलेल्या आहेत त्या वस्तू आपण बाजारातून आणतो। बाजारातल्या वस्तू या जमिनीमधून येतात, जमिनीमधून त्या झाडांच्या रूपामधून त्याच्यामधून आणल्या जातात, त्यांची अनेक प्रकारची हिंसा होत जाते। हिंसा झाल्यानंतर जसं गहू आहेत, बाजरी आहेत, कडधान्य आहेत, त्यानंतर अनेक प्रकारचं जे काही फळबिडं असतील, काही असतील, ते सर्व जे उपहारामध्ये येणार ते त्या भाज्या असतील ते सर्व हिंसा करून आणल्या गेलेल्या असतात, कापून आणल्या गेलेल्या असतात आणि त्या आणल्यानंतर त्यांची भाजी केली जाते किंवा गव्हाची चपाती केली जाते। त्यामध्ये स्वयंपाक करत असताना जे आपण गहू आणतो त्या गव्हाची हिंसाचा दोष त्याच्यामध्ये आलेला असतो, तामसपणा आलेला असतो हिंसामुळे। आणि आपण जो काही आणल्यानंतर जो स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा आपल्याला तामसपणा आलेला असतो। म्हणून स्वयंपाक करत असताना जर नामधारक उपदेशी असतील, महानुभाव पंथाचे अनुयायी असतील, तर त्या ठिकाणी परमेश्वराचं स्मरण करत असताना आणि परमेश्वराचं लीळा आठवून आपण स्वयंपाक करायला पाहिजे। स्वयंपाक करत असताना जे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, त्यांनी सात्विकप्रमाणे स्वयंपाक करावा। कटकटी भांडणी करून झगडे करून स्वयंपाक करू नये। त्या स्वयंपाकावर त्याच्यात परिणाम होत असतो। ज्यावेळेस स्वयंपाक करतो त्यावेळेस जर आपण कधी कटकटी केल्या, अन्यवार्ता केल्या, निंदा केल्या, त्याचा परिणाम त्या अन्नावर जातो। पहिलेच त्या अन्नाची हिंसा झालेली असते, ती हिंसा करून आपण आणलेलं असतं, किंवा बेकायदेशीर नियमाप्रमाणे स्वकष्टाचे ते अन्न नसतं, कोणाचं तरी लुबाडून, कोणा खोटं बोलून पैशानं ते आपण आणलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या अन्नावर
तामस प्रकारचे अनेक प्रकारचे दोष असतात. ते दोष आपल्या अन्नाच्या परिणामावर आपण खाल्ल्यानंतर आपल्याला होतो आणि आपण तसेही वागायला सुरुवात करतो. म्हणून ते अन्न पवित्र होण्यासाठी जी वस्तू आपण आणलेली आहे ती वस्तू आपण आणल्यानंतर स्वयंपाक करत असताना सात्विकतेने नामस्मरण करत असताना किंवा लीळा करत असताना आपण ते आठवले पाहिजे. लीळा वगैरे आठवण करायला पाहिजे. लीळा आठवण करून त्या ठिकाणी परमेश्वराच्या तो निमित्ताने जो उपहार तयार करणार आहोत, जो स्वयंपाक करणार आहोत किंवा आपले जे काही नामधारक असतील, साधुसंत असतील, ते खाण्यासाठी आले असतील तर त्यांच्यासाठी तो पदार्थ स्वयंपाक करत असताना आपण स्मरण करता करता स्वयंपाक केला गेला पाहिजे. आणि स्वयंपाक केल्यानंतर आपल्या घरातील ती देवपूजा असेल किंवा स्थान असेल, साधुसंत असतील किंवा ग्रस्त असतील त्यांच्याकडे देवपूजा असेल तर देवपूजेसमोर आपण ते घेऊन जावं आणि तिथं आपण ठेवावं. त्यासाठी आपल्याला काय नियम आहेत की त्यासाठी स्वच्छ आणि नियमित ताट, आपला जो काही ताट आहे जे आपण जे ताट वापरतो, वाटी ताट वगैरे आपला स्वतःचा वापरायचा, तो कधीही देवासाठी वापरायचा नाही. त्याच्यासाठी स्पेशल एक ताट स्पेशल करायचा, वाटी वगैरे ग्लास तांब्या वगैरे हे स्पेशल काढायचं आणि त्याच्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून सेपरेट त्याला ठेवायचं. ते कोणत्याही याच्यात मिक्स करू नका. त्याच ताटामध्ये काही लोक उपहार दाखवतात, त्याच ताटामध्ये जेवतात. ती अवहेलना होते, ती परमेश्वराची खंती येते त्या जीवावर. म्हणून आपण स्पेशल ताट, स्पेशल आपण वाटी ग्लास वगैरे स्पेशल काढायचा आहे, धुवून तो स्पेशल ठेवायचा आहे. असा हा त्याच्यातला नियमित ताट. एका व्यक्तीच्या आहारा इतके अन्न वाढावे आणि अन्न वाढत असतानाही फार जबरदस्तीने जास्त वाढायचं नाही. कारण परमेश्वराचं भोजन हे अल्प भोजन होतं आणि त्या भावनेने आपण बाईसा जशी परमेश्वर अवताराला चक्रस्वामींना भजन देत होती, गोसावी यांना भोजन देत होती, त्यावेळेस त्यांचं नीटनेटकं कमी आणि जेवढं पुरेल एक माणसात तेवढंच अन्न तिथं वाढवलं जात होतं. तशा प्रकारे स्वामींची आरोग्यासुद्धा अल्प होती. तशा प्रकारे आपणसुद्धा ताटामध्ये थोडे वस्तू वाढून द्यायला पाहिजे. त्यानंतर ते वस्तू वाढल्यानंतर सोबत एक ग्लास स्वच्छ केलेले पाणी, ते पाणीसुद्धा कसं पाहिजे, स्वच्छ केलेलं, गाडलेलं, त्याच्यात घाण कचरा नको असं पाणी आपण स्पेशल ग्लास घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायला पाहिजे. व ते उपहार आपण आणल्यानंतर देवपूजेच्या समोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या हाताने संकल्प सोडायला पाहिजे. संकल्प सोडून त्या ठिकाणी आपण बसायचं. बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रार्थना म्हणायची आहे देवाला, की त्या ठिकाणी आरती म्हणायची. काही लोक आरती म्हणतील, आपण उपहार दाखवायचा. उपहार दाखवण्याच्या वेळेस आपण आठवायला पाहिजे की मज अपवित्राते पवित्र करावे परमेश्वरा आणि माझ्या क्रियेचा स्वीकार करा. मी जे काही अन्न आणलेलं आहे, मी जे काही स्वयंपाक केला आहे किंवा मी अनितीने आणलं असेल किंवा ते काही अन्न आणलं असेल ते राजस तामस असेल तर त्या अन्नाचं आपण अवलोकन करा आणि ते अवलोकन करून पवित्र करा आणि ते निर्गुण सात्विक करा असं परमेश्वराला आपण प्रार्थना करायची आहे. हे सगळं देवाचं, देव देईल ते माझं काही नाही. हे सर्व जे दिलेलं आहे, जे काही भाजीपाला वगैरे जे काही आणलेलं वस्तू आहेत त्या सर्व त्या परमेश्वराने दिलेल्या आहेत. परमेश्वराने सृष्टी रचलेली आहे म्हणून त्यांचं आहे. जे सकळ देवाचं आहे, देव देईल ते माझं आहे. म्हणून सर्व कर्मधर्म जे काही असेल नसेल ते कृष्णार्पण आहे, त्या परमेश्वराचं आहे. म्हणून आपण संकल्प सोडावा, कृष्णार्पण करावं आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी नामस्मरण करून त्या ताटाला हात लावून प्रेमानं आपण परमेश्वराला उपहार दाखवला गेला पाहिजे. आणि उपहार दाखवत असताना म्हणायचं आहे की हे श्रीकृष्ण महाराजा, ज्याप्रमाणे सुदामदेवाच्या पोह्यांचा स्वीकार केला त्या श्रीकृष्ण महाराजांनी विदुराच्या कन्या स्वीकार केल्या, त्याप्रमाणे मजगरीबाची भाजी भाकराची स्वीकार करा परमेश्वरा. अशी लीळा आपण पहिल्या अवताराची तिथं आठवायला पाहिजे आणि ते डोळे बंद करून स्मरण करून या लीळा आठवायच्या आहेत. अंतःकरणामध्ये शुद्ध भावनेने, मलिन भावनेने नाही, अहंकाराने नाही, तर शुद्ध भावनेने आपण तिथं आठवायचं आहे. पहिला अवतार आठवायचा आहे, भक्त आठवायचा आहे आणि ती लीळा घडली ते सुद्धा आठवायचं आहे. हे आणि दुसरा अवताराचे स्मरण करायचं आहे. त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभू महाराज ज्याप्रमाणे पांचाळेश्वरी भक्तांचा भोजनाचा स्वीकार केला व अजूनही नित्य स्वीकार करत असतात मध्यान्हकाळी, तसे माझ्या गरिबाचा उपहारसुद्धा तुम्ही स्वीकार करायला पाहिजे.
आहे का नाही. कोल्हापूरहून भिक्षा मागून पांचाळेश्वरी भोजन करतात, तसे माझ्या घरी येऊन तुम्ही भोजन करा परमेश्वर अवतारात. हे सुद्धा आपण म्हणायला पाहिजे दुसऱ्या अवतारासाठी. तिसऱ्या अवतारासाठी हे द्वाराधिकारा श्री चक्रपाणी महाराजा द्वारावतीच्या भक्तांच्या भोजनाचा स्वीकार केला, तसा माझ्या गरिबाचा उपार स्वीकार करावा असं परमेश्वराला विनंती केली पाहिजे. श्री रुद्धपूरचे गोविंदप्रभू बाबा जसे महादाईसाच्या मांड्या म्हणजे पुऱ्या ऐकानी त्या स्वीकार केला, आबाईसाच्या पुऱ्या स्वीकार केल्या, महादाईसाच्याही स्वीकार केल्या, भोजनाचा स्वीकार केला, माहिमभट्टाचा गूळ स्वीकार केला, उपाध्याचे आंबे स्वीकार केले, माहिमभट्टाचा गूळ गोविंदप्रभू बाबांनी स्वीकार केला आहे. ती लीळासुद्धा आपण चौथा अवताराची लीळासुद्धा आपण अशी आठवायला पाहिजे. तशा माझ्या भाजी भाकरीचा स्वीकार करावा श्री प्रभुराया असं आपण चौथा अवतारासाठी सुद्धा विनंती करायची, अशी लीळा आठवायची. त्यानंतर पाचव्या अवतारासाठी लीळा आठवायची. हे श्री चक्रधर महाराजा बाईसाचा पाणीभात स्वीकार केला, साधेच्या लाडूंचाही स्वीकार केला, नागदेव आचार्यांच्या भोजनाचाही स्वीकार केला, नित्य स्वीकार केला. बाईसाचा उपार नित्य तिन्ही वेळेस तुम्ही स्वीकार करत असतात पाणीभाताचा. त्याप्रकारे जी लीळा आपल्याला आठवलं जाईल, माहिमभट्टाचा उपार असेल, महादाईसाचा उपार असेल, उपासभासाची चणी रोटी असेल, साधाचा चणक सात असेल, सनक सात, ज्याप्रमाणे ज्या लोकांना ताकवताची भाजी असेल, तांदूळाची भाजी असेल, ऐका नाही, वेसाईसाच्या शेवया असतील, जसे खातीगावचे वामन भट्टाचा उपार स्वीकार केला, तसे अनेक प्रकारचे ज्या भक्तांचा उपार स्वीकार केला असेल, प्रेमाने विनंती करून, दुःख करून, रडून मला आपल्या भजनाचा योग यावा, माझी ही फक्त भावना आहे. माझ्या ठिकाणी मी अल्पस्वल्प अन्न माझ्याकडं आहे, राजस्थानच भोजन आहे, ते तुम्ही शुद्ध करावे आणि मला तुमच्या अवताराचा पूरभजनाचा योग यावा आणि मला तुमचं प्रेम पाहिजे, मला आपण पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे असं स्वामींना त्या ठिकाणी उपाराच्या वेळेस विनंती करून आपण तिथं दुःख करायला पाहिजे. आणि दुःख केल्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वराला विनंती करून स्वीकार करायला सांगायला पाहिजे. असं जर तुम्ही अंतःकरणपूर्वक उपार दाखवला, तो उपार दाखवल्यानंतर सात्विकतेने त्यानंतर आपण उपार दाखवल्यानंतर दंडवत घालायचे आहेत. म्हणून दंडवत घालत असताना त्या ठिकाणी परमेश्वराला विनंती करायची आहे. म्हणजे परमेश्वराला स्वीकार करा, लीळा आठवून पाचं नाव घेऊन 5 दंडवत घालून त्या ठिकाणी दुःखपूर्वक परमेश्वराला आडवायचे आहे, सांगायचं आहे की देवा तुम्ही स्वीकार करा. असं अंतःकरणपूर्वक जर तुम्ही केलं तर परमेश्वर तुमच्या भावनेचा स्वीकार करेल, तुमचा अधिकार वाढेल, परनिष्ठ क्रिया होईल आणि वाढत जाता जाता अनेक प्रकारच्या क्रिया, भोजनाच्या क्रिया तुमच्याकडून घडणार आहेत. आणि त्यानंतर दंडवत टाकल्यानंतर मग त्या ठिकाणी परमेश्वराला विनंती करून तो भोजन जर आपण खाल्लं आणि आपण खाल्लं ते भोजन किंवा आपल्या परिवाराने खाल्लं तर त्याच्यामध्ये त्या परिवारामध्ये सुख शांती नांदेल, त्यांना वाईट बुद्धी येणार नाही, हिंसा करण्याची बुद्धी येणार नाही, वाईट क्रोध होणार नाही, त्या घरामध्ये शांतता राहील, सुख शांती नांदेल, पैसे टक्के टिकणार, अन्नाची कधी कमी पडणार नाही. म्हणून असं अन्न, सात्विक अन्न, परमेश्वराला स्वीकार केलेलं अन्न जर तुम्ही खाल्लं तर तुमच्यावर चांगली बुद्धी येईल, तुम्हाला स्वस्थता लाभेल, कोणताही आजार तुमच्यामध्ये उद्भवणार नाही. म्हणून आपण कसंही अन्न खायचं नाही, बाहेरचं हॉटेलीचं कुठेही कशाही प्रकारचं अन्न खायचं नाही. अन्न खायचं असेल तर घरीच स्वयंपाक करून सात्विकतेनं आपण अन्न खाल्लं गेलं पाहिजे. परमेश्वराला उपार दाखवूनच आपण अन्न खाल्लं पाहिजे, कारण ते परमेश्वराला दाखवलेलं अन्न ते शुद्ध अन्न आहे, सात्विक अन्न आहे. बाहेरचं अन्न हे राजस्थामस प्रकारचं अन्न आहे, अनेक प्रकारचे तिथं हिंसा झालेली असते, तो स्वयंपाक करणारा तो बरोबर नसतो, धार्मिक नसतो, कधी धार्मिक असला तरी तो काही नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही, त्याच्यामुळे त्या अन्नामध्ये फार मोठा परिणाम झालेला असता. आजूबाजूचे काही किटाणू वगैरे घाणसुद्धा त्याच्यामध्ये येते आणि त्या अन्नाचा परिणाम आपल्या पोटावर होतो, शरीरावर होतो, आजारी पडतो. ते अन्न शुद्ध नसल्यामुळे आपल्याला क्रोधही निर्माण होतो, आजारही जडतात. म्हणून आपलं घरचं अन्न शुद्ध आहे. आपलं घरचं अन्न आपण उपार दाखवून साधंसुद्धा का अन्न होईना, गोडधोड नसेल, गसई असेल तसं अन्न स्वयंपाक करून देवाला उपार दाखवून ते अन्न आपण खावं, सर्व परिवाराला आपण ते द्यावं. स्वयंपाक करताना आपण कटकट करू नये, झगडे करू नये आणि अन्न खातानाही कधी बोलू नये जास्त. परमेश्वराच्या लीळा आठवाव्या. शयनी आसनी भोजनी परमेश्वरावा असं देवाने सांगितलेलं आहे. म्हणून आपण भोजनाच्या वेळीसुद्धा देवाच्या लीळा आठवून आपण नामस्मरण करून आपण जेवण करायला पाहिजे. तर अशा हा उपाराचा नैवेद्याचा विधी आहे, फार महत्त्वाचा विधी आहे. कारण अन्नही श्रेष्ठ आहे, अन्नही उत्तम आहे आणि ते अन्न खाल्ल्यानं आपल्या जसे अन्न खाल्लं तसे बुद्धीचे परिणाम होतात. म्हणून स्वकष्टाचं अन्न खा, चोरीचे अन्न,
वाया गोष्टींचं अन्न, कुठंतरी लबाडीपणा करून, आत्मघात करून, विश्वासघात करून आणलेलं त्या पैशाचं अन्न आपण जर खाल्लं तर आपल्यावरसुद्धा वाईट संस्कार होतात, घरावर परिणाम संस्कार होतात. म्हणून सात्विक अन्न, सात्विक कमाई, सात्विक प्रकारे परमेश्वर उपहार दाखवून आपण जर खाल्लं तर आपली बुद्धी सात्विक होईल, घरसुद्धा परिवार सात्विक होईल, त्याचा परिसर सात्विक होईल, त्यांच्या घरामध्ये रोगराई होणार नाही, आजारी पडणार नाही, तुम्ही सुखी राहणार, पैसे तुमचे वाया जाणार नाही, तुम्हाला वाईट बुद्धी येणार नाही, त्याच्यामुळं तुमचं सर्व परिवार सुखाप्रमाणे राहणार. म्हणून देवाला उपहार दाखवा. उपहार दाखवतो असताना आपण एकमेकावर येतो. आपण जर एखादं सांगितलं उपहार दाखवतो, म्हणतो तू दाखव, अशी जर भावना असेल तर परमेश्वर कधी प्रसन्न होणार नाही. ज्याच्या हातात उपहार आला त्याने आपल्याला, आपण नामधारक आहोत, उपदेशी आहोत, म्हणून आपण कंटाळा करू नये. असा कंटाळा जर येत असेल याचा अर्थ तुम्ही काही परमेश्वरावर प्रेम करत नाही, किंवा तुमच्यामध्ये काही नामधारक उपदेशी असूनसुद्धा तुम्हाला ईश्वरावर तुमचं प्रेमच नाही. हे नाटक करतायत फक्त उपदेश घेऊन. ज्याचं परमेश्वरावर प्रेम आहे त्याला कोणताही विधी जर सांगितला तर तो पटकन करतो आणि प्रेमाने करतो, अंतःकरणपूर्वक करतो. म्हणून आवडीने आपण हे सर्व विधी करायला पाहिजे. एकमेकावर ढकलू नये. देवपूजा देताना, दंडवत टाकताना, उपहार दाखवताना किंवा आरती म्हणताना, कोणताही विधी करत असताना एकमेकावर येऊ नये. तर तू म्हण, तू कर, तू उपहार दाखव, तू असं कर, तू दंडवत टाक असं म्हणतात आणि स्वतः आपण काहीच करत नाही. त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये मलिनत्व येते, आळसपणा येतो आणि आपण विपरीत होतो. म्हणून आपल्याला देव मिळत नाही, काहीच मिळत नाही. उपदेश घेऊनसुद्धा आपण काही आचरण करत नाही. म्हणून आपण विधी तळमळतेने, प्रेमाने, आवडणे आणि एकदम गोडीने ईश्वरावर अंतःकरणापूर्वक प्रेम करून आपण सर्व विधी करायला पाहिजे. म्हणून एकमेकावर येऊ नये. तर अशा प्रकारे हा उपहाराचा विधी आहे. जर आपण कधी असा विधी केला नाही, आपण नित्यविधी जे आत्तापर्यंत सांगितलेले ग्रस्त आश्रमांचे आत्तापर्यंत जे निरूपण आपण ऐकलं ते नित्यविधीचं ऐकलं, आणि असे विधी जर आपण कधी नित्यविधी स्वतःसाठी जर आपण कल्याण करून घेतलं नाही, स्वतः विधी जर आपण करून घेतले नाही, तर त्याच्यासाठी काय होईल? अविधी होईल. आणि अविधी ते प्रसवी, अविधी ते पूर्व धर्मापासून जातो. म्हणून एक अविधी, एक चुकला तर दुसरं चुकतं. दुसरं चुकण्यासाठी हजारो चुका होत्यात, आणि हजारो चुका जर झाल्या आपल्याकडून तर आपण नरकात जाऊ शकतो, म्हणजे परमेश्वराची भक्ती होते. म्हणून अविधीचे तोटेसुद्धा होतात. तर अविधी जर आपल्याकडून घडलं, आपण जर देवाचं उपहार असेल, पारायण असेल, स्मरण असेल, देवपूजा असेल, प्रायचित असेल, दंडवत असेल, हे जर आपण अविधी केला, विधीपूर्वक अंतःकरणपूर्वक जर हा विधी केलाच नाही, स्मरण केलं नाही, उपदेश घेतलेला आहे, अनेक पिढीपासून उपदेश घेतलेला आहे, पण उपदेश घेतल्यानंतरसुद्धा परमेश्वराचं तुम्ही स्मरणच केलं नाही, पारायण केलं नाही, देवपूजा केली नाही, आरती केली नाही, दंडवत टाकले नाही, उपहार दाखवला नाही, काहीच केलं नाही, तर तुम्ही उपदेशी काय कामाचे? तो तुमचा अविधी आहे. वाईट केलं तुम्ही, आणि त्या वाईटमुळे दुसरं वाईट होईल. तुम्ही खोटं बोलणार, खोटं बोलल्यामुळे 10 खोटं बोललं जाईल. असा अविधी जर तुम्ही केल्या तर अविधी केलेल्या क्रियेचा परमेश्वर कधीही स्वीकार करणार नाही. म्हणून अविधीचे आपले तोटे होणार, आपल्याला मोक्षही मिळणार नाही, देवही मिळणार नाही, आपला जन्म वाया जाईल. अनेक जन्म आपण भटकून आलेलो आहेत, उपदेश घेतलेला आहे, तो जन्मसुद्धा वाया जाईल. म्हणून आपल्याला परमेश्वराला आपल्याला विनंती करायची आहे की आपला जन्म सफल जावा, म्हणून आपण विधी करायला पाहिजे. जर अविधीच करत राहिले तर तुम्ही केलेली क्रियासुद्धा वाया जाणार. तुम्ही जी काही क्रिया करणार आहात, तुम्ही जर अविधी केला असेल, चूक केली असेल, त्याच्यामध्ये देवावर प्रीती नसेल, कंटाळा करत असेल, तर तो केलेला क्रियासुद्धा वाया जाणार. अविधीचा तुम्हाला दोष लागणार, फार मोठा दोष लागणार, मलिनत्व येणार, साधू संतावर, चतुर्साधनावर बुद्धीसुद्धा तुमची राहणार नाही. हळूहळू तुम्ही देवापासून दूर जाणार, स्मरण करणार नाही, पारायण करणार नाही, काहीच करणार नाही. तुमच्या अंगामध्ये कंटाळा येईल आणि तुमच्यामध्ये प्रसन्नता राहणार नाही, तुमच्या घरामध्ये प्रसन्नता राहत नाही. म्हणून अविधी करू नका, चुका करू नका, प्रीती राहू द्या, गोडी राहू द्या परमेश्वर. आणि अविधी तर केली तर दुसरी अविधी निर्माण होते. एक चूक केली तर दुसरी चूक करते. एक खोटं बोललं तर 10 खोटं बोलावं लागतात. म्हणून आपण देवा ठिकाणी चुकू नये. आपल्याला चुकत असेल तर आपल्या साधू संतांकडून, गुरुकडून, अधिकाऱ्यांकडून विचारून घ्यावं, फोन करावा, त्यांना सांगावं, समोर असतील तर त्यांना विचारून घ्यावं की कोणता विधी कसा करावा. म्हणून आपण विधी करता विधीच पुरेल. अजून विधी केला तर चांगला विधी तुमच्याकडून घडेल. म्हणून अविधी होऊ देऊ नका. अविधी झाल्याने साधकाचे जे मोक्षमार्ग जाणार होता, त्याला जे जन्ममरणापासून सुटका होणार होती, ज्या परमेश्वराची प्राप्ती होणार होती, त्या मार्गावरून त्याचं पतन होणार आणि त्याला जन्मजन्मी अजून फिरावंच लागणार, त्याला नरकात जावं लागेल. म्हणून कोणताही जीवाने आपलं आत्म्याचं कल्याण आपलं विचार करायला पाहिजे. एकमेकावर करून कोणताही धर्म होत नाही. स्वतःला आपल्याला जेवढा जो धर्म करता येईल स्वतःने आपण करायला पाहिजे. एकमेकावर ढकलायला नको पाहिजे. आपण प्रपंचात असताना काय करतो की आपले घरचे परिवार असतात त्यांना सांगतो तुम्ही देव करा, मी देव करत नाही, मी माझं काम करतो. परंतु ज्याने केलं त्यालाच ते काम पडणार आहे. म्हणून स्वतःचं पाप पुण्य स्वतःलाच भोगावं लागणार आहे. दुसऱ्यावर ठेपून कधीही चालणार नाही.
कारण एखाद्याने जेवण केलं तर आपलं पोट भरतं असं काही होऊ शकत नाही. ज्याने खाल्लं त्याचं पोट भरतं, म्हणून ज्याने पुण्य केलं त्यालाच पुण्य मिळेल. ज्याने स्मरण केलं त्याला स्मरण केल्यानं त्याला स्मरणाचं कुमटं मिळेल. ज्याने पारायण केलं, देवपूजा केली, आरती केली, दंडवत टाकले, उपाड दाखवला, त्याचं पुण्य त्यालाच मिळेल. अन्नदान केलं, स्नान केले, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिकाची भेट घेतली तर त्यांनाच मिळेल. म्हणून आपण काय करतो, एकमेकावर ढकलतो, स्वतः मात्र कुठं जात नाही आणि दुसऱ्याला परिवाराला पाठवतो, स्त्रियांना पाठवतो. पुरुष मात्र घरी राहतो किंवा पुरुष येतो तर बाईस्त्री घरी असते. म्हणजे ज्याचं करणारा एकमेकाचं ते केलेलं त्यांना वाटतं की तुम्ही केलं तर मला मिळेल, असं काही नाही आहे. तसं नाही, ज्याने ज्याचं केलं मिळेल, परंतु कमी प्रमाणात मिळेल, त्याचं पुण्य जास्त भेटणार नाही. परंतु जर तुम्ही स्वतः केलं, स्वतः क्रिया केली, स्वतः धडमड केली, स्वतः तळमळ केली, अर्थ केली, परमेश्वरावर प्रेम केलं, तुमची आवड असली तर परमेश्वर तुम्हाला 100% तुम्हाला तुमचं चांगलं मिळेल, तुमचं कल्याण होईल. म्हणून दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं किंवा दुसऱ्याने केलं म्हणून आपण नाही करायचं असं करत राहायचं नाही. आपल्याला जो विधी मिळाला, आपल्याला जे आचरण मिळालं ते आपण करायचं म्हणजे करायचं. तर अशा प्रकारे हा नित्यविधी फार मोठा श्रेष्ठ विधी आहे. स्वतःच्या कल्याणासाठी हा विधी आहे. स्वतःने केलं तर स्वतः मिळेल, म्हणजे नित्यविधी म्हणजे स्वतःसाठी एकट्यासाठी करणारा विधी. जसं स्मरण एकटा करू शकतो, पारायण एकटा करू शकतो, त्यानंतर परिवारासहित करणं हे वेगळं आहे, परंतु स्वतःसुद्धा आपण करायला पाहिजे. पारायण करणं आहे, देवपूजा करणं आहे, देवपूजाचं गंधा अक्षदा वगैरे, आरती धूप नैवेद्य उपहार वगैरे दाखवणं आहे, त्यानंतर दंडवत वगैरे प्रायश्चित करणं आहे. सर्व स्वतःसाठी आपण नित्यविधी आचरावा. म्हणून उपदेशींना, नामधारकांना हा नित्यविधीचे आचरण आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. तर पुढचं जे काही आचरण आहे निमित्तविधी ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तर आज आपण एवढं घेऊन आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढचं घेऊया. दंडवतहु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.